हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओ मी अगदी मनापासून स्वागत आहे. सगळ्यांसाठी युनिक काहीतरी घेऊन येणार, प्रत्येक मी तुम्हाला युजफुल काहीतरी आणत असते सगळ्यांसाठी. बघा अशी शिल्लक आपल्याला साडी, आपल्याकडे अशी साडी असते ना, त्या साडीवर प्रश्न पडतो. आता बघा ही साडी आपल्याला जर नेसू वाटली नाही ना, तर अशा साडीचं काय करायचं पडतो ना प्रश्न. तर तुम्हाला छान असं मी या साडीपासून ना जीन्सवर टॉप आपला रेग्युलर आपल्याला घालण्यासाठी ना मी छान असं तुम्हाला एकदम सोपं पहिले मी कटिंग सांगणार, मग बरं स्टिच वगैरे कसं करायचं सांगणार आहे. बघा अशी घेतली साडी, जरी अशी पाहिजे तशी तुम्हाला साडी वगैरे घेतली. हे बघा मी अशी साडी घेतलेली आहे. हे साडीला शाईन आहे बरं का, पण कसं आहे जर आपण वापरत नसेल, आपल्याला वापरू वाटत नसेल ना साडी, तर मग आपला प्रश्न पडतो. आणि जर एखादी चांगल्या साडीचा आपण म्हणतो बाबा त्याचा काहीतरी उपयोग केला पाहिजे, नको हे करून द्यायला, मग काय होतं का तुम्ही आपल्या साड्या घालतात. मग छान असं तुम्हाला ह्याच्यावर बघा जीन्स टॉप मी शिवून दाखवणार. त्यासाठी बघा छान अशी साडी घेतलेली आहे. हा बघा आपण अस्तर घेतला, म्हणजे मी रेग्युलर घरचाच अस्तर घेतलेला, म्हणजे मी एकदमच मी आणलेला रेड कलरचा म्हणजे अस्तर, हा अस्तर आणि साडी घेतलेली आहे. मी एकदम स्टेप बाय स्टेप सांगणार, तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांशी शेअर करा, ज्यांना बाबा की अशी टॉप कटिंग वगैरे करायचं, स्टिच वगैरे करायचं, त्यांच्यासाठी युजफुल आयडिया ठरेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असे तुम्हाला नवीन नवीन आयडिया बघायला भेटतील. आणि एकदम स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे, मग व्हिडिओ स्किप न करता मग शेवटपर्यंत बघा. हा बघा हे घेतलेले अस्तर आपलं रेग्युलर, एकदम स्टेप बाय स्टेप सांगणार. हे घेतलेले साडी, तर या तुम्हाला मेजरमेंट सांगते पुढं काय कर. पहिलं आपण कटिंग करूया, मग स्टिचवर कसं करायचं सांगते. इथं बघा पहिल्यांदा आपण अस्तर घेतलेलं आहे, जसं पाहिजे तसं अस्तर घेतलं असेल. इथं बघा घेताना डबल घडीचा अस्तर घेतलेला आहे व्यवस्थित. अजून एक डबल घडी टाकून घ्यायची, म्हणजे 4 पदरी झालेले आहे. म्हणजे पाठचा पुढचा आपण एकत्रच भाग काढायचं. पहिल्यांदा आपण बघायचं इथं शोल्डर किती लागतंय तेवढं टाकायचं. शोल्डर बघा इथं 6चं टाकलेलं आहे. गळा रुंदी 2.5ची टाकलेलं आहे. आणि पुढील गळा सांगते पुढे टाकायचा. मुंडा घेतलेला आहे 5.5चा. आणि कसं का टिक करून घ्यायचं चॉकने. आता आपण उंची बघून घेऊया. उंची बघून घ्यायची किती आहे. उंची घेतलेली आहे 14, 1 इंच शिलाई मार्जिन आपण घेतलेलं. पुढील गळा टाकायचा. पुढील गळा 4.5चा, अर्धा इंच शिलाई, म्हणजे गळा किंवा 4.5चा म्हणजे अर्धा इंच शिलाई, 5चा गळा. आणि मुंडा टाकलेला 5.5चा. छातीचा 14 टाकायचा. त्या शिलाई मार्जिन वाढवायचं. छातीचा 14 म्हणजे 30 साईजचा आपण शिवलेलं आहे, त्यासाठी 7.5 आणि पुढे शिलाई मार्जिन घ्यायचं. कमर घेरचा 14 आणि पुढे शिलाई मार्जिन टाकायचं. जेवढं तुम्हाला शिलाई मार्जिन काही जास्त नसलं चालतं, एखादी शिलाई आपली असावी म्हणून. मग असं बॉक्स करून घ्यायचा. आता बघायचा मुंडा टाकायचा. पहिला 1.25चा मुंडा, परत पाव इंचाचा मुंडा असं टाकून, किंवा 1.25चा किंवा 1.5चा टाकलं तर चालेल. मग असं बॉक्स करून घ्यायचं. नॉर्मल जसं बॉक्स करतो असं बॉक्स करून घ्यायचा. हे बॉक्स करून घेतलेलं आहे. आता पुढच्या गळ्याला आपण आकार देणार, किंवा आहे असं ठेवूया. इथं बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट करतो ना, त्यामुळे आपण वेगळा गळा पर कट केला तरी चालेल, कारण दोन्ही सेमच गळा आहे. असं कट केला तर सेम येणार. त्यामुळं काय करायचं, ड्रॅफ्ट करून ठेवायचं. पहिलं ओपन करायचं, एक बॅक पार्ट बाजूला काढायचा आणि एक बॅक पार्ट मग जो पाहिजे दोन्ही ह्याला वेगवेगळं तुम्ही आकार दिला चालेल. एक देणार असलं तरी चालेल. आता बघून घ्यायचं. इथं का आकार देऊन घेतलेले आपलं नॉर्मली आपला छोटासा आकार देऊन घेऊया. जरी तुम्हाला वाटते ना बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट एकच डिझाईनचा करायचं असेल तर मग आहे सरळ कट केलं, कारण पुढचा गळा वेगळा, पाठचा गळा, मग पुढचा गळा घेतोच बॅकला पण गळा मग घ्यावं लागेल, किंवा तुम्हाला डीप वगैरे हवा असलं तर घेता येतो. आता कट करूया. कट करताना बघा पहिला बाहेरचा मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा. पहिलं जसं 4 पदरी आहे असं ठेवायचं आणि बॅक पार्टचं मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा. कमरेकडनं पण हवा कट करून घ्यायचं. व्यवस्थित कट करून झालं की मग पुढचा गळा थोडासा कट देऊन घ्यायचा, किंवा एकत्र कट केला तरी चालेल. आता बघायचं हे ओपन करून घ्यायचं. आणि जो पुढचा भाग आहे त्याचा गळा काढून बॅक पार्टचा आहे ना तसा ठेवायचा. फक्त पुढचा मुंड्याचा आकार कट करताना ना बरोबर व्यवस्थित आपण काय करायचं, जेवढा आपण पुढच्या साईडला आपण मुंड्याचा आकार तेवढाच ठेवायचा, आणि एक्स्ट्रा असेल ते कट करून घ्यायचं. बॅक पार्टला आहे असंच ठेवायचं. आणि बघा पाठच्या साईडला तुम्हाला कुठला गळ्याचा आकार पाहिजे, गोल घ्या, चौकोनी घ्या, पंचकोनी घ्या. पुढच्याला पण तुम्हाला पाहिजे तसा घेतला तरी चालेल. हे बघा झाले, हा बॅक पार्ट झालेला आहे आपला. फक्त फ्रंट पार्टला आपण बॅक पार्ट पहिला आपण आहे सरळ कट करून घेतो, परत ना करत असतो पहिल्यांदा. त्यामुळे पुढचा भागाचा मुंडा खोली कट करून घ्यायची, बरोबर आहे याची पाऊण इंचावर ठेवून घ्यायची. बॅक पार्टला आहे असंच ठेवायचं. इथं बघा डबल घडीचा करून ठेवलेला आहे. आपण साडीतला कपडा घेतलेला आहे. पहिला 2 घडीचा, परत अजून एक घडी घालायची. जसं अस्तरची आपण 4 पदरी घडी घालतो तशी घालून घ्यायची. आणि हे व्यवस्थित आपण कट करून घ्यायचं, किंवा सिंगल तुम्ही म्हटलं तरी कट केलं तरी चालेल. आता बघा हे कट करून घेतलेलं आहे. सरळ बाजूला असं ठेवायचं आणि आपला असं तयार होणार आहे.
आपण घेताना 4 पदरी घेऊन दोन्ही एकत्र आपण कट करून घेतलेला आहे. पाठचा आणि पुढचा एकत्र भाग आपण कट करून घेतलेला आहे. ही बघा आपण घेतलेली तर उंची बघून घ्यायची. खालच्या जे आपल्याला चुनीला घेरायला लागते ना तेवढी उंची घ्यायची. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी अवकाश उंची घ्यायची आणि रुंदी टाकून घ्यायची. रुंदी टाकताना आपण डबल जास्त रुंदी टाकायची. आता बघा इथं उंची घेतलेली आहे 14ची. आपण खालच्या साईडनं आपण जीन्स टॉप शिवतो ना, जीन्स टॉपसाठी आपल्याला बघा मेजरमेंट कमी लागत असतं आणि रुंदी घेताना एक्स्ट्राच घ्यायची म्हणजे आपल्याला प्लेट जवळजवळ जास्त आले पाहिजेत. उंची शिलाई माझ्यानुसार 14 किंवा 14.5 घेतलं तर चालेल. हे पहिलं आपण कटिंग करून घेतलेलं. कटिंग करून आपण स्टिच वगैरे करणार तो अशा प्लेट वगैरे देणार. मग चला तर आपण पुढे स्टिच वगैरे करूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे स्टिच वगैरे समजेल. आता बघा आपण पहिलं कटिंग करून घेतलेलं. आता स्टिच वगैरे कसं करायचं डिटेलमध्ये सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता बघा पहिल्यांदा हे बघून घ्यायचं. सरळ उलटी बाजू बघून घ्यायची व्यवस्थित बघा. ही सरळ बाजू वरच्या साईडला ठेवायची आणि त्याच्यावर असं हा ठेवून घ्यायचा अस्तर. फक्त ठेवताना असं जो आपण साडीचा कपडा कट करून घेतात तो व्यवस्थित सरळ बाजू ठेवायचा आणि हा गळा त्याच्यात ठेवायचा. ह्याच्यानं आपण स्टिच करून घेऊया. पहिल्यांदा गळ्याला स्टिच करून घ्यायचं. आता आपण काही असंच ठेवलेलं साडीचं आपण मुंड्याचा वगैरे आकार साडीचा कट केलेला आहे. फक्त अस्तरचा केलेला आहे. आपण गळ्याला स्टिच करूया आणि आता साईडला पलटी करूया. मग पुढे तुम्हाला सांगते. जसा आहे असा आकारावर आपण स्टिच करून घेऊया. बघा ह्या आकारानं आपण स्टिच करून घेतलेलं आहे. तसा दुसरा व्यवस्थित पार्ट घ्यायचा. तो पण सरळ उलटी बाजू बघून घ्यायची. सरळ बाजूवर असं व्यवस्थित ठेवायचं जेणेकरून आपण असं आतल्या साईडला पलटी करणार आहे आणि गळ्यावर व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं. मधोमध बरोबर एकसारखं आले का बघून घ्यायचं आणि ह्याला पण आपण गळ्याला स्टिच करून घेऊया. स्टिच करून घेतलेलं आहे. तर बघा एक्स्ट्रा असेल ते आपण कट करून घेऊया. याचं पण एक्स्ट्रा असेल ते आपण कट करून देऊया. बघा आपण एक्स्ट्रा मधला गळ्याचा कट करून घेतलेला. आता आतल्या साईडला कपडा सगळा पूर्ण सोडून देऊया. व्यवस्थित आतल्या साईडला सारांचं गळ्यानं स्टिच करून घेऊया. व्यवस्थित सगळं अस्तर आतल्या साईडला सारांचं गळ्यानं स्टिच करून घ्यायचं. पूर्ण व्यवस्थित सगळं आतल्या साईडला सारून घ्यायचं. बघा पूर्ण अस्तर आपण आतल्या साईड सारून घेतलेलं आहे. आता आपण काय करायचं व्यवस्थित पूर्ण अस्तर ब्लाउजला जोडून घेऊया. आता बघा दुसरा असं घ्यायचं. तो पण अस्तर आतल्या साईडला पलटी करून द्यायचा आणि जसं त्या गळ्याला शिलाई करते तशी ह्याला आपण शिलाई करून घेऊया. शिलाई करून घेतलेली एक्स्ट्रा साईडचं असेल तर आपण कट करून
घेऊया, कट करून घेऊया. एक्स्ट्रा म्हणजे जे अस्तर बरोबर असेल तेवढंच ठेवायचं. साडीचा कपडा पण कट करून घेऊया. जसा हा करून घेतला तसा हा दुसरा पण आपण करून घेऊया एकसारखा. आता बघा पूर्ण एक्स्ट्रा पण असेल ते कट करून घेतलेलं आहे. आता शोल्डर जोडून घेऊया. व्यवस्थित बघा गळ्यावर असं ठेवायचं आणि जोडून घ्यायचं शोल्डर. हे जोडून झालेलं आहे एकसारखं. पण कमी जास्त असेल तर एक लेवल करून घ्यायचं. काय घेतलेला आहे आपण, तुम्ही असा घ्या, असा घेतला तरी चालेल. हा घेतलेला आहे डबल घडीचा, आपल्याला इथं बाही कट करण्यासाठी. रेग्युलर जशी आपण ब्लाऊज बाही कट करतो तशी साधी सिंपल छोटीशी बाही आपण कट करणार आहोत. तो का डबल घडी घेतलेली आहे आपण. तर खालच्या साईडने आपल्याला फोल्ड करण्यासाठी अर्धा इंच, दुमडण्यासाठी अर्धा इंच, बाही उंची 4ची घेऊया आपण. बघा तुम्हाला मेजरमेंट बाही उंची 4ची, वर बाही दोनशे अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच फोल्ड करण्यासाठी खालून, कारण धागावर निघायची काही शक्यता नाही, अर्धा इंच घेतलेलं आहे. छातीचा चौथा प्लस पुढे शिलाई मार्जिन, वरून 3.5 बाहीचा आकार आपण कट करून. रेग्युलर जशी बाहीला आपण ब्लाऊजला बाही कट करतो ना तशी बाही आपण कट करून इझिली घेतलेली, जास्त काही नाही, नॉर्मल एकदम छान असे बघा. आतली खोली बाहीची खोली देऊन घेतलेले, इथं कट देऊन घेतलेलं म्हणजे बरोबर आपलं बाही आपल्याला मध्य बरोबर बाहीचा करतो. हे झालेले कट करून आता सरळ उलटी बाजू बघून घ्यायची. खालच्या साईडने आपण फोल्ड करून घेऊया किंवा आहे असं ठेवलं तरी चालेल. ह्या पट्टीला फोल्ड केलं तसं ह्या पण पट्टीला आपण फोल्ड करून घेऊया. जेवढं शिलाई माझी घेते ना तेवढंच पट्टीला फोल्ड बरोबर करायचं, जेणेकरून उंची बरोबर एकसारखी आली पाहिजे. जरी तुम्हाला अस्तर हवं असलं अस्तर लावलं चालेल, पण अस्तर मी इथं काही वापरणार नाही. आता बघून घ्यायचं बॅक कुठला फ्रंट कुठला हे बघून घ्यायचं आणि व्यवस्थित अशी बाही आपण लावून घेऊया. मुंड्याची खोली ती पुढच्या साईडला आली पाहिजे, बरोबर काही अशी बाही ठेवायची आणि लावायला घ्यायची. ह्या साईडचं पण आपण तसं जोडून घेऊया. मी बरोबर जोडताना शोल्डरच्या मधून जोडते, ह्या साईडला ठेवून जोडत नाही, कारण मग काय होतं एका साईडला कमी जास्त होतं. आता डबल शिलाई देऊन घेऊया. आता दुसरी जोडून घेऊया अशीच. जशी ही जोडली तशी ही जोडून व्यवस्थित घ्यायची. आता बघा हे बाही आपण जोडून घेतलेले दोन्ही एकसारख्या छान असं मस्त का जोडून झालेले आहेत. आता बघा हे साडीचं आपण खालचं कट करून घेतलेलं आपल्याला चुनीसाठी ना, जेवढं आपण साडीचं कट करून घेतलेलं तेवढ्याच उंचीचं आपण हे असं अस्तर घेतलेलं आहे. तुम्हाला सांगते आता काय करायचं. याची सरळ उलटी बाजू बघून घ्यायची, अस्तर आपल्याला जोडायचं आहे. उलटी सरळ बाजू खालच्या साईडला करायची, उलटी बाजू वरच्या साईडला करायची आणि हे आपण जोडून घेऊया व्यवस्थित. अस्तर आणि साडीचा कपडा व्यवस्थित जोडून घ्यायचं दोन्हींचं पण.
व्यवस्थित आपण वरच्या साईडनं जोडून घेतलेलं आहे. साईडनं जरी ओपन ठेवलं तर चालेल. दुसरं जोडून घेऊया. फक्त ठेवताना जर सांगितलं तसं उलटी बाजू आतल्या साईडला गेली पाहिजे, तिकडेच अस्तर व्यवस्थित बरोबर जे आपण घेतले ते लावून घ्यायचं. सरळ बाजू वरच्या साईडला ठेवायची, सरळ ठेवायचं, जोडून चुनी देऊन मग तुम्ही नुसतं अस्तर वगैरे जोडलं तर चालेल, तसं पण केलं तर चालतं. वरच्या साईडला जोडून घेतलेलं आहे बघायचं आता. ओके, सरळ असं व्यवस्थित ठेवायचं. खालच्या साईडने बघायचं व्यवस्थित असं व्यवस्थित असं खालचं आपण जो साड्याचा प्रकार सारून घ्यायचं व्यवस्थित. आणि खालच्या साईडला आपण फोल्ड करून घेऊया. दोन्ही अस्तर जरी वाटलं कमी आहे तर अस्तर वरच्या साईडला फोल्ड करून घेतलं चालेल नुसतं. आणि मग खालचा साडीचा फोल्ड केलं तर चालेल. किंवा आता इथं फोल्ड करायची काही गरज पण अस्तरला धागे निघलेला म्हणून मी अस्तर दोन्ही एकसाथ फोल्ड करून घेणार आहे. फक्त व्यवस्थित असं धरून फोल्ड करून घ्यायचं जेणेकरून मस्तपैकी बघा जीनच्या पॅन्टवर टॉप तयार होणार आहे. जर तुम्हाला हवा तर साईडने कट वगैरे दिले तर जसं आपण टॉपला कट देतोय किंवा तुम्ही आहे असं पण करून घेऊ शकता. साईडनं हे बरोबर खालच्या साईड जसं त्या साईडला आपण त्याला आपण हे केलं तसं ह्याला पण आपण खालच्या साईडला फोल्ड करून घेऊया. जसं सांगितलं तसं स्टेप बाय स्टेप फोल्ड करून व्यवस्थित घ्यायचं. जेवढं पहिले आपण फोल्ड करायला घेतलं ना माझे तेवढंच बरोबर घ्यायचं. जेणेकरून व्यवस्थित असं सारून घ्यायचं. हे बघा आपण करून घेतलेलं आहे. आता बोन घ्यायचं वरच्या साईड. आपला आता वरचा पार्ट घेतलेला आहे. आपला कमर घेरचा मेजरमेंट बोनचं कमर घेर किती आहे आपला बरोबर आहे चेक करून घ्यायचं. त्याचा मध्ये करून घेऊया पहिला. हे मध्ये करून घेतलेलं आहे. नॉर्मल जरा तुम्हाला पाहिजे कमरात लूज वगैरे ठेवलं तर चालेल. आता बोन घ्यायचं 7.5चं. ह्या साईडनं 7.5, ह्या साईडनं 7.5. बघायचं आता जेवढं आपण का मेजरमेंट घेतलं जरा वाटतं तर पुढं अर्धा इंच शिलाई मारायची. शिलाई माझी एक्स्ट्राच आपण घेतलेलं आहे बरं का, लागतं तेवढं. आता बघा हा घेतलेला आपण पोर्शन हा घेतलेला बरोबर. आता काय करायचं तुम्हाला सांगते. बरोबर घेताना बघा बरोबर आपण एवढ्या प्लेट आपण इथलं मेजरमेंट घ्यायचं आणि एवढंच प्लेट करून घेणार आहोत आपण. घेताना एक्स्ट्रा घेते तर आपण प्लेट द्यायला घेऊया बरोबर. हो का असं धरायचं आणि प्लेट द्यायला व्यवस्थित द्यायचं. घेताना जवळजवळ प्लेट असे द्यायचे. जेवढं आपलं कमर घेरचं आहे ना तेवढं पुढं थोडंसं नॉर्मल घ्यायचं आणि तेवढं प्लेट देऊया. बारीक मोठं पैसे दिल्या तरी चालतील. आपण प्लेट देऊन घेतले. हे बघा बरोबर आपलं प्लेट आपण देऊन झालेले. जसं सांगितलं तसं कमरेच्या मेजरमेंटनुसार आपण करून घेतलेलं. हे असं व्यवस्थित आपण लावून घेणार आहोत एकसारखं. जसं ह्याला दिलं तसं दुसऱ्याला पण आपण देऊन घेऊया. जास्त तुम्हाला प्लेट हवा तर एक्स्ट्रा घेतला तरी चालते.
शेंगदाणा चुनी जास्त घेतलेला एक्स्ट्रा राहिलं तर आपण त्याचं कट करून घेऊया. प्लेट घेऊन घेतलेले आहेत बरोबर आपण एकसारख्या. जरी तुम्हाला हवा असलं पूर्ण घेरायला शिलाई करा किंवा साईडनं थोडीशी नॉर्मल पट्टी वगैरे केली तर चालेल. मी पूर्ण शिलाई करून तुम्हाला दाखवते. हा सरळ आहे असं ठेवायचा, त्याच्यावर का हा चुन्याचं ठेवायचं व्यवस्थित का असं चुन्याचं ठेवायचं आणि त्याच्यानं शिलाई करून घ्यायची. फक्त चुन्याचं बघून घ्यायचं. जर चुने आपण बरोबर मेजरमेंटनुसार घेतले असेल ना तर चुन्याचं जेवढं आपली शिलाई माझी घेतली तेवढं बरोबर चुन्याचं प्रमाण घ्यायचं किंवा चुन्याचं मध्ये करून जे आपण कमरेचं मध्ये केलं ते बरोबर लावायला घ्यायचं. म्हणजे बरोबर आपल्याला शिलाई करून घ्यायची बरोबर व्यवस्थित. हो का वरचा कमरेचा भाग केलेला तो आणि जो खालचा चुन्याचा भाग तर आपलं साडीचा भाग एका काढला पाहिजे अस्तर आणि शिलाई करून घ्यायची. तुम्हाला दाखवते. बरोबर आपण देऊन घेतलेले आहेत चुने एकसारखे छान अशा. तसेच आता दुसऱ्या पार्टला पण आपण देऊन घेऊया. बरोबर आपण ते चुनीचं जोडून घेतलं तसं ह्याला पण आपण जोडून देऊया. जोडताना बरोबर असं ठेवायचं जोडून घ्यायचं. आपले हे चुनी जोडून झालेले. आपण आता फिटिंग करायला घेऊया. व्यवस्थित गळ्याचा मध्ये करून ठेवायचा. मी तुम्हाला फिटिंग करायचं साधी सोपी पद्धत सांगते. हे बरोबर दोन्ही शोल्डर एकत्र धरायचं बरोबर गळ्याचा मध्ये करायचा. हे बघा आता बघा तुमचा हा गळ्याचा मध्ये केला की तुम्ही माप टाकून घ्यायचं. या साईडला जेवढं असेल तेवढं छत्तीचा चौथा करून टाकायचा. ह्या साईडला तेवढंच बरोबर टाकून घ्यायचं. म्हणजे असं बरोबर आपलं एकसारखं माप येतं, कमी जास्त होत नाही. कमर घेर असेल तेवढं कमर घेर टाकायचं. दंड घेर टाकून घ्यायचा. दंडगेर असेल तेवढा 5.5चा दंडगेर. आणि आता ही शिलाई करूया. हिथून शिलाई दंडगेरपासून आपण छातीचा चौथा कमर घेर आणि स्ट्रेट खालीपर्यंत आपण शिलाई करून घेऊया. व्यवस्थित असं जुळवून धरायचं. खालचं पण आहे ते बरोबर असं जुळवून धरायचं दोन्ही व्यवस्थित एकसारखं आणि त्याच्यानं स्टिच करून घ्यायचं. साईडला असं ते कट करून देऊया आपण. जसं या साईडला केलं तसं या साईडला पण फिटिंग करून घेऊया. जसं सांगितलं ह्या साईडला पण आपलं दंडगेर, छातीचा चौथा, कमर घेर बरोबर मेजरमेंट टाकून घ्यायचं. जसं सांगितलं तसं व्यवस्थित जुळवून धरायचं. फक्त हात चुनीचा दोन्ही पार्ट व्यवस्थित एकसारखं आलं पाहिजे. खालीवर होऊन द्यायचं नाही. एकसारखं तो एक लेवल करून घ्यायचं.
शिलाई लॉक करून घेते. एक्स्ट्रा 1-2 शिलाई लागत असतील तर देऊन घ्यायचे, म्हणजे बरोबर आपलं एक्स्ट्रा साईड असेल तर आपण कट करून देऊया. किंवा जसं तुम्ही आपण टॉपला जरा साईडला कट असतो ना तसं कट दिला तरी चालेल. बघा मस्तपैकी छान असं का झालेलं आहे. तुम्हाला दाखवते बघा, एकदम छान असं बघा आपला जीन्सवरचा टॉप तयार झालेला आहे. बघा असं मिळतं जुळतं येऊन द्यायचं, म्हणजे बरोबर आपलं एकसारखं येणार आहे. हा बघा बाही वगैरे आपली, तुम्हाला बाहीला असतं लावायचंच लावा किंवा नाही लावलं तरी चालेल. टॉप झालेलं आहे तुम्हाला दाखवते बघा. जीन्स टॉपवर तुम्ही घालायला शकता. बघा मस्तपैकी छान असं साधं सिंपल बघा किती छान असं अस्तर वगैरे आपण छान असं लावून केलेलं आहे. बघा एकदम बाही वगैरे बघा मस्तपैकी छान अशी झालेली आहे. बघा एकदम मस्तपैकी युनिक छान असं बघा आपला जीन्स टॉप तयार झालेलं आहे. बघा कसं वाटतंय नक्की मला कमेंट करून सांगा. एकदम सोपं छान असं मी कटिंग आणि स्टिचिंग सांगितलेलं आहे. एकदम छान युनिक साधं सिंपल आहे बरं का. इथं बाहीला तुम्हाला अस्तर लावायचं अस्तर लावा किंवा नाही लावायचं, जर गळा पाहिजे तसं तुम्ही करू शकता किंवा कॅनव्हास वापरून करू शकता. मस्तपैकी छान असं काही झालेलं आहे. बघा जरी तुम्हाला हवं असं अजून थोडी नॉर्मल उंची वगैरे अशी वाढवली तरी चालण्यासारखी आहे. बघा कसं झालंय नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर इतरांना शेअर करा. मस्तपैकी छान असं युनिक बघा झालेलं साधं सिंपल छान असं मी कटिंग आणि टिचिंग सांगितलेलं आहे. बघा असेच नवीन व्हिडिओ बघायचे असतात. चला पुढे भेटू. बाय बाय. थँक्यू.